नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल मधुश्री गानू. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हे चॅनल माझं जे चॅनल आहे मधुश्री गानू, हे प्रामुख्याने मोटिवेशनल थॉट्स, माझ्या हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेतील अनेक कविता आणि नृत्य यासाठी समर्पित आहे. तर या विषयांमध्ये तुम्हाला आवड असल्यास, रस असल्यास, इंटरेस्ट असल्यास जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला नवीन येणारे व्हिडिओ मिळतील, नोटिफिकेशन्स मिळतील. बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे मी दर शनिवारी आणि दर मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता व्हिडिओ पोस्ट करण्याचा 100% प्रयत्न करीन. त्यातून काही अडचण आली तर एखाद्या वेळेस व्हिडिओ पोस्ट होणार नाही, पण तरी पण दर शनिवारी आणि दर मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता माझे व्हिडिओ यापुढे सातत्याने येतील, याचा मी नक्की प्रयत्न करेन. कमेंटमध्ये मला नक्की सांगत जा. अजून काही वेगळे विषय हवे असतील तर नक्की सांगा. आणि आज पण मी असाच एक मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आपल्या संस्कृत भाषेमध्ये अतिशय सुंदर शब्द आहे अस्तु. अस्तु म्हणजे लेट इट बी, जे जसं आहे तसं. अस्तु असा सोप्पा छान शब्द आहे. खरं तर प्रत्येकाने आपल्या आयुष्यात हा शब्द लक्षात ठेवायला हवा, तो कृतीत आणायला हवा. का ते सांगते. आपल्याला प्रत्येकाला दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललं आहे ह्याच्यात भयंकर इंटरेस्ट असतो. त्याने नवीन गाडी घेतली, त्याने नवीन घर घेतलं, तो इकडे अमक्या ठिकाणी फिरायला गेला, एखाद्या बाईने नवीन साडी घेतली, मग तशीच मला पण पाहिजे असं आपण नवऱ्याकडे हट्ट करतो. अशा अनेक लहान मोठ्या गोष्टी. प्रत्येक वेळेला प्रत्येकाचंच स्वप्न पूर्ण होतं असं नाही. ज्यांचं होतं तर आनंदच आहे, प्रश्नच नाही. पण सतत दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावून पाहणे आणि मग त्यावरून गॉसिप करणे, म्हणजे एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी काहीतरी वागली, त्यांच्यात काहीतरी अनबन झाली तर आपण लगेच त्या व्यक्तींना वाईट ठरवून मोकळे होतो. तुम्हाला त्यांचा अनुभव नसतो, प्रत्यक्षात तुम्हाला अनुभव नसतो, पण गॉसिप काय, ती व्यक्ती वाईट आहे, ती ना अशीच आहे, ती ना तशीच आहे, तिच्याशी बोलायला जाऊच नकोस, ती अशीच आहे, असं आपण किती सहज आणि सातत्याने आपण जजमेंटल विधानं दुसऱ्यांविषयी पास करत असतो. तर अस्तु हा शब्द जर आपण लक्षात ठेवला तर ठीक आहे ते आहे असं आहे. एखादी व्यक्ती अशी आहे. आपले मित्रमैत्रिणी नाही का किती असतात. प्रत्येक मित्रमैत्रिणीचं प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडते का? नाही. काहीतरी त्यांच्यात न्यून असतं. पण मित्र आणि मैत्रीण आपण जसे आहे तसे स्वीकारतो. आपले नातेवाईक, आपले घरातली माणसं असतील, कुटुंब असेल तर आपण आहे तसं ते स्वीकारतो. तसंच आपण कुणाशीही उगाचच तुलना करणे आणि मग काय होतं, त्याने असूया, मत्सर, द्वेष, राग असे अनेक नकारात्मक विचार आपल्याला जडतात. तर अस्तु हा सोप्पा शब्द जर तुम्ही कायम लक्षात ठेवला की हे आहे तसं. सगळ्यात महत्त्वाचं, मी अनेक वेळा हे सांगितलेलं आहे, अनेक वेळा, आणि माझ्या अनेक मानसशास्त्रीय लेखांमध्ये मी हे लिहिलेलं आहे की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपल्या प्रतिक्रियेची गरज नसते. काहीही बिघडत नाही. दुसऱ्याच्या घरात काय चाललं हे तुम्हाला कळलं, त्याने काय फरक पडणार आहे तुमच्या आयुष्यात? काहीच नाही. तुम्हाला तुमचं आयुष्य तुमच्या पद्धतीनेच जगायचं आहे. तर कशासाठी आपण जास्तीच्या माहित्या गोळा करतो? माहित्या, कारण नको असलेली माहिती आज अनेक प्रकाराने आपल्यावर येऊन आदळते. गरजच नाही आहे. खरं म्हणजे काय गरज आहे? आपल्याला हवं तेवढं घ्या ना. तर आपल्या आजूबाजूला काय घडतंय याच्या प्रत्येक गोष्टीला आपल्या प्रतिक्रियेची गरज असते. हां, सामाजिक जाणीव ही तुमची जागृत पाहिजे, हे अगदीच मान्य आहे. पण जिथे गरज नाही
ते काही गरज नाही आपल्याला तिथे प्रत्येक वेळेला कोण काय करतं आहे त्याच्याविषयी बोलणं आणि आपली ऊर्जा फुकट वाया घालवणं. आपल्या ऊर्जेचं नियोजन हे आपल्याला अत्यंत चांगलं जमायला हवं की इथे माझी ऊर्जा घालवण्यात काही अर्थ नाही आहे, काहीच अर्थ नाही आहे. मी माझी शांतता, माझ्या प्राधान्यता, माझा मार्ग हा माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. आज मी जे केलेलं आहे त्याच्यापेक्षा उद्या मी काय जास्त चांगलं करते आहे हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. दुसऱ्यांनी कालच्यापेक्षा काय जास्त केलं आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. बरोबर. तर असतू जसं आहे तसं लेट इट बी जिथे. आणि दुसरी गोष्ट मग हे मला पण लागू पडतं. मी जेव्हा या अशा गोष्टी सांगते तेव्हा मी पण मी जे लिहिते किंवा मी जे सांगते त्या आयामांचा मी पण भाग आहे ना. त्यामुळे मलाही राग येतो, माझ्या मनातही नकारात्मक विचार येतात. पण त्याच्यात किती अडकून राहायचं हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही किती लवकर त्या विचारांमधून त्रास देणाऱ्या किंवा तुमची ऊर्जा जिथे वाया जाते तिथून तुम्ही किती लवकर बाहेर पडता हे जास्त महत्त्वाचं आहे. हे ऊर्जा नियोजन तुम्हाला जमायला हवं. आणि असतू हे खूप छान शब्द आहे, तो लक्षात ठेवा. काहीही गरज नाही आपल्याला. आपण स्वतःवर लक्ष केंद्रित करा. स्वतःची प्रगती कालच्यापेक्षा आज जास्त काय झाली याच्यावर लक्ष केंद्रित करा आणि आपल्या प्राधान्यतांवर लक्ष केंद्रित करा आणि त्याप्रमाणे तुमचं आयुष्य तुम्ही छानपणे जगा असं मला वाटतं. हे माझं मत आहे. तुमचं मत काही वेगळं असेल तर नक्की मांडा. एखाद्या विषयाला एखादा विषय जेव्हा मी सांगते, एखादा शब्द जेव्हा मी सांगते तेव्हा त्याला अनेक पैलू असतात. मी जेवढं बोलते तेवढाच त्याचा हे नसतो, तर त्याचे गर्भितार्थ वेगळे असतात. त्या एकाच विषयाला अनेक वेगवेगळे पैलू असतात. प्रत्येक वेळेला प्रत्येक पैलूला आपण स्पर्श करूच असं नाही. तर हा आज एवढाच हे होता माझा की असतू लेट इट बी जसं आहे तसं. हे तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही अनेक गोष्टींपासून, नकारात्मक विचारांपासून, तुमची ऊर्जा वाया घालवण्यापासून तुम्ही वाचाल आणि शांत सुखाचं, समाधानाचं आयुष्य जगाल. काय महत्त्वाचं आहे हे तुम्ही घ्यायचं लक्षात. भौतिक सुख महत्त्वाची आहेत, स्टेटस महत्त्वाचं आहे, सतत धावणं महत्त्वाचं आहे का तुमच्या मनाची शांती, तुमच्या कुटुंबाचं सुख काय महत्त्वाचं आहे हे तुम्ही ठरवायचं आणि त्याप्रमाणे चालायचं. तर हे माझं मत होतं. तुम्हाला नक्की काही वेगळा मुद्दा मांडायचा असेल तर जरूर कमेंटमध्ये मला कळवा. अजून काही वेगळे विषय तुम्हाला हवे असतील तर ते मला नक्की कळवा. मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवीन आणि तुमच्यापर्यंत पोचवीन. तर असंच नवीन नवीन विषय, कविता घेऊन मी येत राहीन. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा. धन्यवाद.